आपला आवाज कोकण 24 तास। दिल्ली येथील जंतर मंतरवर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीमार करणाऱ्या दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारच्या विरोधात रत्नागिरी येथे फुले शाहू आंबेडकर संघटनेच्या वतीने गुरुवारी दिनांक 23 जुलै रोजी भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि नवनिर्माण हाय संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्टे यांनी दिली आहे। या देशातील अत्यंत भयानक असं जे पेपर लीक प्रकरण आणि त्या माध्यमातून जवळपास लाखो मुलांना त्यांचं शैक्षणिक भवितव्य उद्ध्वस्त करण्याचा प्रकार, यातून अस्वस्थ झालेले, उद्विग्न झालेले आणि उद्ध्वस्त झालेले असे 23 मुलांची आत्महत्या, या विरोधात जंतर मंतरवर जवळपास महिन्यापेक्षा जास्त काल आंदोलन सुरू आहे। त्याच्यातल्या सोनम वांगचुक जो एक राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व, सामाजिक नेतृत्व, यांचं उपोषण गेली 22 दिवस सुरू होतं। 20व्या दिवशी त्यांना ज्या पद्धतीनं, ज्या अमानुष पद्धतीनं आणि ज्या बेकायदेशीर पद्धतीनं पोलीस पाठवून, पांढऱ्या चादरी पाठवून जे उचललं गेलं, ही या देशातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची क्रूर हत्या आहे। आणि ही क्रूर हत्या जे सरकार करत आहे त्या सरकारचा निषेध करण्यासाठी, त्याचबरोबर काल जो जंतर मंतरवर लाखोच्या तरुणांचा जो मोर्चा निघाला होता, त्या मोर्चाला लोकशाही पद्धतीने सामोरं न जाता, त्यांच्याशी चर्चा न करता, तो पोलीस पाठवून, धुरांडा सोडून, लाठीमार करून जो मोडून काढण्यात आला, ह्या अमानुष पद्धतीला आणि संविधानाला संपवण्याच्या पद्धतीचा निषेध म्हणून रत्नागिरी येथे आम्ही येत्या गुरुवारी 23 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर अत्यंत शांततापूर्ण भव्य मोर्चा आयोजित करून ह्या सगळ्या घटनेचा निषेध करतो आहे। या व्यक्तिस्वातंत्र्याला दडपण्याचा, या युवकांच्या स्वप्नांना दडपण्याचा हे जे सरकार प्रयत्न करत आहे, त्याचा निषेध करण्यासाठी हा संपूर्ण तमाम रत्नागिरीवासियांचा शाहू फुले आंबेडकर विचार मंचाच्या माध्यमातून हा मोर्चा आयोजित करतो आहे। या मोर्चाला सर्व संघटनांनी, सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व विविध कर्मचाऱ्यांनी, सर्व रत्नागिरी तमाम नागरिकांनी, सर्व राजकीय पक्षांनी ह्याच्यात सहभागी व्हावं असं आव्हान या निमित्ताने आम्ही करत आहोत। हा मोर्चा सकाळी 11 वाजता 23 तारीख ना 23 जुलै गुरुवार सकाळी 11 वाजता हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांच्या चौकाच्या इथून निघेल, मारुती मंदिर इथून निघेल आणि तो कलेक्टर ऑफिसकडे येईल। याच्यासाठी सर्वांनी यावं असं आव्हान या निमित्ताने पुन्हा एकदा करतो। आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने दिल्ली येथे जंतर मंतरवर मागील जवळपास 22 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने त्यामध्ये हजारो विद्यार्थी जखमी झाले आहेत। याबद्दल संपूर्ण भारतामध्ये जबरदस्त रोष व्यक्त करण्यात येत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता देशाच्या विविध राज्यांमध्ये नागरिक आणि विशेष करून विद्यार्थी फारच आक्रमक झाले असून त्यांनी निषेध मोर्चे काढण्याचा निर्णय घेतलाय आणि याला पाठिंबा म्हणून फुले शाहू आंबेडकर संघटनेच्या वतीने गुरुवारी रत्नागिरी येथे मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अशफाक झारी यांनी दिली आहे। जय भीम, जय शिवराय। मित्रांनो, मला आपण लोक तर भरपूरशी रत्नागिरी लोक ओळखतात। माझं नाव अशफाक झारी आहे। मी एक समाजसेवक आणि काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेसचा पदाधिकारी आहे। तर आज व्हिडिओ बनवण्याचा हे हेतू आहे की आज जे दिल्लीला जंतर मंतरचे जे आंदोलन चालू आहे, उपोषण सोनम वांगचुकजीचा आणि अभिजितचा, त्याच्यासाठी आम्ही त्याला एक पाठिंबा देतो आहोत। तर आम्ही एक रत्नागिरीकर म्हणून, एक भारतीय म्हणून एक पाठिंबा देणार आहोत। तर दिनांक 23 तारखेला गुरुवारी सकाळी 11 वाजता मारुती मंदिर ते बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ आणि त्याच्यानंतर आपण कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन देणार आहे। तर माझी रत्नागिऱ्यांची विनंती आहे की तमाम रत्नागिऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपली उपस्थिती तिकडे द्यावी। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।
समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे मां पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।